कृष्ण भगवान नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवान नमस्ते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री गणेशाय नमः। मैत्रेय उवाच, मनोस्तु शतरूपायां त्रिस्र कन्यस्य जज्ञिरे, अकुति देवहूतिश्च प्रसूतिरीति विश्रुता। मगाच्या विषयामध्ये एक गोष्ट सांगायची आहे. फक्त आपण असं म्हणतो की सगळं मनुष्याला जाताना सगळं हिते ठेवूनच जावं लागतं. हे स्थूल रूपाचं आहे बघा. जे काही ठेवायचं आहे ते स्थूल रूप आहे. संपत्ती असेल, माणसाचे सगळं जे काय ते काय भांडी, जे काय खरं नाही ते ठेवायचं. पण नको ते आपण बरोबर नेत असतो. मन जिथे राहिलेलं सगळ्यात शेवटी देहातनं बाहेर पडताना, सगळं जीव कधी बाहेर पडतो शेवटचा, तर मनाला घेऊन पडतो. शेवटचा प्राण हा मनासह जातो. आणि त्यावेळेला जे काही मनात असेल त्याप्रमाणे पुढला जीव मिळतो, देह मिळतो. म्हणून अखंड चिंतन भगवंताचं ठेवलं, सवय ठेवली ती, कि मग यात गुंतण्याचा विषय येत नाही. तो देह प्राप्त होतो. पण ज्या गुणवृत्ती असतात त्याही बरोबर जातात त्या देहाच्या, जीवाच्या, कि मग त्यानुसार पुन्हा सगळं कर्म घडायला लागतं. म्हणून सावध व्हायचंय सगळ्यामध्ये. आता इकडे सांगतायत, धृतराष्ट्र गांधारी गेल्यानंतर विदुराची आणि उद्धवाची भेट झाली. त्यांचा संवाद झाला. विदुराला उद्धवा हे श्रीकृष्णाचं चरित्र सांगतो. कृष्णाच्या गोकुळातील बाललीलांचं वर्णन करतो. तो पुढे मथुरेत येतो. भारती युद्ध होतं आणि शेवटी यादवांचा नाश होतो हे त्याला सांगितलं. उद्धवजी बद्रिकाश्रमाकडे जातात. विदुरजी हरिद्वारला जातात आणि तेथे मैत्रियांची भेट होते. त्यांचा संवाद सुरू झाला. राजा परीक्षिताला सांगतायत, आत्मज्ञानविषयक प्रश्न त्यांनी केले. विराट पुरुषापासून सृष्टी उत्पत्ती, ईश्वर गुण संबंध, त्यातून निर्गुण संबंध कसा येतो याचा विचार होतो. शेषानी जेव्हा भगवंतानी पहिलं भागवत ब्रह्मदेवांना सांगितलं तेव्हा शेषाने ऐकलेलं आहे. तेव्हा शेष आता सनत कुमारांना हे भागवत सांगतोय. सृष्टी रचना सांगून पुन्हा कालपरत्वे, आयुष्य मर्यादा, काल आणि कल्प याचा विचार सांगितला. हिरण्यक्षकाचा वध होऊन पृथ्वी अंतराळात स्थापन झाली. आता सृष्टीवर जीव विस्तार होऊ लागला. अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आता पुढे
स्वयंभू मनूंचा विचार त्यांनी सांगितला. स्वयंभूला 5 अपत्य झाली. देवहूती, आकुती आणि प्रसूती या 3 मुली. उत्तानपाद राजा, प्रियव्रत राजा हे 2 मुलगे होते. भारत देशाचं फार मोठं भाग्य आहे. अनेक नद्या, अनेक पर्वत आहेत. हिमालय हा विशाल पर्वत आहे. हा देवता स्वरूप आहे. प्रजापती हा दक्ष प्रजापती होऊन गेला. त्याची 16वी कन्या सती म्हणून होती. तिला वाटे आपला पती शंकर म्हणून मिळावा ही तिची इच्छा होती. दक्षाचं मुलीवर अतिशय प्रेम होतं. संसार हा केवळ मानवापुरता नाहीये, हा देवादिकांना सुद्धा आहे. आणि म्हणूनच परस्पर द्वेष त्यांच्या मनात दक्षाच्या आणि शंकरांच्या आहे. दक्ष अहंकारी आहे. सती नावाची कन्या ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून त्यांनी दक्षाने शंकरांना दिलेली आहे. मग त्या ठिकाणी विदुरांनी विचारलं, का या दोघात वैर का होतो, काय घडलं असं? म्हणून त्यांनी सांगितलं, पूर्वी दक्षाने एक यज्ञ आरंभलेला होता. त्या यज्ञामध्ये ऋषिमंडळी, देवदेवता सगळे आलेले, ब्रह्मदेवही आलेले, शंकरही आलेले. पण ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू सध्याच्या शब्दात बोलायचं एका रँकचेच आहेत, ते एका समान अधिकारी आहेत. पण त्याच्या दक्ष प्रजापतीच्या नाहीये ते डोक्यात. त्यामुळे दक्ष प्रजापती काय झालं, दक्ष प्रजापती मंडपामध्ये आल्यावरती ब्रह्मदेव आता पितायत, म्हणून ते काही उठले नाही. आपल्याकडे ही संस्कृती आणि परंपरा आहे. मोठे कोणी जर समोर आपल्या आले की आपण त्यांचं स्वागत करायचंय. स्वागत करायचं म्हणजे काय करणार, तर त्या ठिकाणी आदर व्यक्त करायचा म्हणजे काय करणार, तर आम्ही फक्त त्यांना उठून आदर दाखवायचा असतो. आपण स्वतः उठून त्यांना स्वागत करायचं. हा एक संस्कृतीचा भाग आहे. हा त्या ठिकाणी शंकर उठले नाही. आता शंकर उठले नाही, त्यावेळेला त्या दक्षाला राग आला. अभिमानी मनुष्याला क्रोध कधी येईल सांगता येत नाही. कशावरून येईल सांगता येत नाही. आणि म्हणून हा सूक्ष्म व्यवहार आहे. त्याच्यामध्ये वाद निर्माण होतात. शंकरांची निंदा करायला दक्षांनी सुरुवात केली. सभेमध्ये तो म्हणतो, ऐका हो जनो, शंकर अहंकारी आहे. बर, रागामध्ये मनुष्य काय बोलेल काय नाही कशाचा नेम नसतो बर का. आणि म्हणून समर्थाने फार छान सांगितलं, रागरागे निघून गेला तरी तो भांडोची मेला. बहुत लोक कष्टी केला, आपणही कष्टी झाला. ही रागाची स्थिती असते. सज्जन लोक कसे असतात बघा, शंकरांना त्याचं काही नाही. वास्तविक तो माझा शिष्य आहे, जावई म्हणजे माझा शिष्य आहे असं तो समजतोय. नमस्कारही करत नाही. ते राहते, साधे उठून उभे राहिले. सतीला मी खरं त्यांना द्यायला तयार नव्हतो, पण पितृआज्ञेचं पालन करायचं म्हणून मी तिला दिलं. चिताभस्म काय लावतात, शिवनाव आहे, सगळं अशिव आहे, अमंगल आहे. मी फसलो. शंकर शांत होते, काही बोलले नाही. ब्रह्मदेवही तिथे उपस्थित होते, पण तेही स्वस्थ बसले. एवढ्यावर ते भागलं नाही. शंकरांनाच त्यांनी शाप दिला. काय शाप दिला? शंकर हे देवांमध्ये महादेव असले तरी अमंगल आहे. चिताभस्म लावतात, रुंडमाळा गळ्यात असतात,
यापुढे त्यांना यज्ञातला आविर्भाग द्यायचा नाही. हे ऐकल्यावर नंदिकेश्वरही रागवले. नंदिकेश्वर हा म्हणजे कोण आहे? नंदी कोण आहे? त्यांच्या सान्निध्यात धर्मरूप आहे. नंदी हा धर्मरूप आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो रागवला, शाप दिला. भगवान शंकरांचा कोणी द्वेष करत नाही असे जो करतो, दोष दृष्टीने पाहतो, त्याला तत्वज्ञान कधीही कळायचं नाही, निर्णय केला. गृहस्थ आश्रमातील त्यांचं आचरण कपटाने भरलेलं राहील. दक्ष प्रजापती विषय सुखाच्या इच्छेने गुंतलेला आहे, त्यामुळे त्याला आत्मसुख कधीच मिळणार नाही. पशुतुल्य बनेल, लवकरच त्याचं मुख हे बोकडासारखं होईल. सगळे ब्रह्मवृंद आहेत, हे मुख बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांनाही शाप दिला. ब्राह्मण यापुढे भक्षाचा विचार करणार नाही. त्याचं आज दिसतच आहे. शाप तो कसा लागू पडलाय. त्यांनी मूक अनुमोदन दिलेलं आहे. उपजीविकेसाठी विद्याभ्यास, तपश्चर्या, व्रत करतील, पण देह, इंद्रिय, द्रव्य यावर आसक्ती होऊन पृथ्वीवरती भिक्षा मागतच येते. आता हे ऐकल्यावर भृगूंना राग आला. भृगूंनी लगेच सांगितलं, नंदिकेश्वरला शाप दिला, जो कोणी शंकरांचे व्रत करेल तो पाखंडी होईल. एका पाठोपाठ एकमेकांना शाप देणं सुरू झालं. शिवगण यापुढे सुरा सगळे म्हणजे मद्य प्राशन करतील, अपवित्र राहतील, अपेय पेय पान करतील, आचार भ्रष्ट राहील, अविवेकी राहतील, जटाला वाढवतील, भस्मधारण करतील, हाडं गळ्यात घालतील, हिंडतील. आता हे सगळं ऐकून एकमेकांचे शाप शंकरांना वाईट वाटलं. मग आपल्या सेवकांसह मुकाट्याने तिथून निघून गेले. सज्जन माणसं उत्तर देत नसतात, लक्षात ठेवायचं. त्यावेळेला कदाचित त्या क्षणाला त्यांना त्याचा जय वाटत असतो, जय नसतो तो, हे लक्षात ठेवायचं. भृगूंनी नंदिकेश्वराचं हे झालं. भृगूंनी नंदिकेश्वराचा राग घेऊन त्यांनी शिवगणांना सगळ्यांना शाप दिलेला आहे. शंकर काही बोलले नाही, मुकाट्याने निघून गेले कैलासावर. बर तिथे जाऊन पार्वतीला काही, सतीला काही सांगितलंच नाही. आता असतं तर काय तुझी लोक, काय तुझ्याकडली लोक वागली माझ्याशी अशी, मी यापुढे येणार नाही, मी जाणार नाही, काय शब्दच नाही. का तिला काही माहिती होऊन दिलं नाही. मग दक्षाने यज्ञ पूर्ण केला. काही दिवस गेले, काही काळ गेला, पुन्हा त्यांनी यज्ञ आरंभला. सगळ्यांना बोलवली गेली, पण शंकर आणि सतीला बोलवलं नाही. एक दिवस ते कैलासावर असताना काही यक्ष गंधर्व जाताना दिसले. त्यांनी खुणेनी एका यक्षाचं विमान थांबवून विचारलं, कुठे चाललात? बरीच विमानं गेली. खाली म्हणाले, काय प्रकार आहे? अगं असं काय विचारते, तुला माहिती नाही का? नाही म्हणाले. अगं नाही काय म्हणते, असं काय करतेस? दक्ष प्रजापतींनी त्या पित्याने यज्ञ आरंभलेला आहे, सगळ्यांना बोलवलंय, त्यामुळे आम्ही सगळे तिकडे चाललेलो आहे. हे हरिद्वारच्या पुढे
1-2 किलोमीटरवरती कणखल नावाचं ठिकाण, तिथे हा यज्ञ आरंभलेला आहे. तिथे दक्ष प्रजापती होता. तो यज्ञ आरंभ, आजही तो यज्ञ कुंड आहे तिथे. तर तिथे ते जायचं लोक गेले. आता पार्वतीच्या मनामध्ये आलं, पित्याच्याच घरी यज्ञ आहे, बृहस्पती सौर याग आहे, जावंसं वाटलं. त्यानिमित्ताने बहिणींची भेट होईल, आईची भेट होईल, सगळेजण भेटतील, आपण जाऊया. तिने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली शंकरांकडे. शंकर म्हणाले, शंकरांना ती म्हणते, अहो आपण आत्मानंदातच सदैव असता, मला नाही का वाटत काही? आता सारखेच घरोघरचे उद्गार, मला नाही काही वाटत, मला जायला पावतं जावंसं वाटतंय माझ्या वडिलांकडे, आईकडे, माझी इच्छा आहे. शंकरांनी शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला, बाई निमंत्रण नसताना कोणाकडे जाऊ नये. आता त्यांनी पाढा वाचलाय बरं का, कोणाकडे जावं, कोणाकडे जाऊ नये, कधी जावं, कसं जावं. सज्जन लोक बोलवल्याशिवाय जात नाहीत. मग त्याचा दुसरा अर्थ कुठे, मग कोणाकडे जायचं? सज्जन लोक जातील गुरूंकडे, स्वतःच्या मात्या पित्यांकडे. हे जाताना मात्र आपण न बोलवता जायला पाहिजे, गेलं तरी हरकत नाही. पण एक आहे, तिथे जर अहंकाराची भूमिका असेल आणि तिथे जर आपलं मन अस्वस्थ होत असेल तर जाऊ नये. तिथे सुद्धा हा सूक्ष्म व्यवहार शिकवतायत ते, कथा म्हणून बघू नका, हा सूक्ष्म व्यवहार आहे. कोणाकडे जायचं, कोणाकडे नाही. क्रोधी अभिमानी असतात त्यांच्याकडे जाऊ नये. गेलं तर काय होतं हे आता शंकर सांगताय. ज्ञान, तप, द्रव्य, दृढ शरीर, तारुण्य, उत्तम कुल या सगळ्याचा नाश होतो, म्हणून जाऊ नये. दुसरं सांगितलं, चंचल मनुष्याकडे जाऊ नये किंवा त्यांच्याकडे आप्तबुद्धी ठेवू नये. हो तू आमचाच, आम्ही तुझेच, नाही, आप्तबुद्धी नाही ठेवायची. तिसरं, गुरुग्रही जावं, परंतु बुद्धिभेद होत असेल, मानहानी होत असेल तर जाऊ नये, कारण पुढे तिथे देहात्मवाद असतो. पुष्कळ निंदा करणारे असतात, मर्मभेदी भाषण करणारे असतात, त्यांच्याकडे जाऊ नये. शंकर समदृष्टीचे आहेत, म्हणून ते सांगतायत की तू जाऊ नकोस. तिला पूर्वीची घडलेली घटना तरीही सांगत नाहीये. आता हा केवढा मोठेपणा आहे, म्हणजे खरं म्हणजे, तरी ते जाऊन गेले सांगत नाहीये. ती म्हणते, नाही तुम्ही काही म्हणा, तुम्ही आत्मानंदात राहता, मला नाही का काही, मला वाटतं भेटावंसं. बघ बाई, मग आता तुझं तू ठरव, मी तुला सांगितलंय एवढ्या लोकांकडे जाऊ नये, असं करू नये, बोलवलं नाही आपल्याला. ती गेली, शिवगण काही बरोबर घेतले, नंदिकेश्वर बरोबरच होते, गेले. यज्ञ मंडपात गेल्याबरोबर तिचं लक्ष आहे हवीरबाग काय काढून ठेवले हे बघण्याकडे गेलं. यज्ञ मंडपातल्या तशी ज्ञानी आहे ती.
आपल्या पतीचा आविर्भाव शंकरांचा इथे काढलेला नाही, हे तिने ओळखलं. मग तिच्या मनात विषय आला, म्हणून हे मला जाऊ नको म्हणत होते, पण मी न ऐकता त्यांचं ऐकता इथे आले. हे योग्य केलं नाही मी, हे तिला मनाला खंत वाटली. पुढे बघितलं तर पिता बसलेच आहे दक्ष प्रजापती यज्ञकुंडापाशी. पण तिला पाहून त्यांनी डोळे मिटून घेतले. तिला एक क्षणभर वाटलं की ते कदाचित धुरामुळे असेल, पण मग कोणी तिच्याशी बोलायला तयार नाही. मग तिला दुःख वाटलं त्याचं. प्रारब्धानुसार घडणार होतो. आता सतीला हा अपमान सहन होईना. ती योगमार्गी होती. पित्याने अपराध केलेला आहे, श्रेष्ठ पुरुषाची निंदा करू नये. तुझ्यापासून हा देह निर्माण झालेला आहे, तेव्हा हे शरीरच मी आता ठेवत नाही. असं करायला जाऊ नका कोणी कुठे. योगमार्गी येते. ते म्हणाले, ज्या पित्या देहापासून हा देह निर्माण झाला, पित्यापासून, त्यात तोच देह ठेवायचा नाही. ती रागवली आहे. जीवाला वाक्यशल असह्य असतं. कुटील बुद्धीने बंधुजनांनी दुर्वाक्य बोलून मर्मभेदी भाषण केलं. काळजाला जोमलं. त्या दुःखामुळे तो रात्रंदिवस सारखा तळमळत असतो. शत्रूंनी बाण मारलं तर अंगाचे एकदा तुकडे झाले की तितका तळमळत नाही, पण सुखाने झोप घेऊ शकतो. परंतु वात्सल्य मात्र असह्य असतं. मनाला अतिशय वेदना होतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. या सगळ्यातनं अलिप्त राहायचंय, साक्षी भावानी राहायचं आहे. ही पण एक साधन आहे. सज्जनांचं लक्षण एकच असतं. दुसऱ्याच्या ठिकाणी सामोरं जायचं म्हणजे नम्रता दाखवणं आहे. नमस्कार करणं इत्यादी परस्पर गोष्टी त्या ठिकाणी असू शकतात. त्याची खरी योग्यता विद्वानांनाच कळत असते. म्हणून ते त्याचा उपयोग सर्वांच्या अंतर्यामी जो श्रेष्ठ श्रीहरी त्याच्याच संबंधाने अंतःकरणपूर्वक करीत असतात. अर्थात त्याचा उपयोग होईलच असं नाही, कारण दुसऱ्या तुच्छ मानणाऱ्या दैववशांचा नाश होत असतो. ज्यांच्या अंतःकरणामध्ये द्वैत भाव आहे, त्यांची दृष्टी कर्ममार्गात घडून गेलेली असते. त्यांचे अंतःकरणे दुष्ट उद्देशांनी भरलेली असतात. त्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. दक्ष प्रजापती मर्मवेदक बोलून दुसऱ्यावर मनावर त्याचा प्रहार करत असतात. अशा प्रकाराने हे सगळं झालं. आता ती आपला देह त्याग करायचं ठरवलं. ही बुद्धी झाली. परमार्थात जीवाला धैर्यही प्राप्त व्हावं लागतं. म्हणून ते यज्ञकुंडाच्या जवळच बसून योगाने आपलं शरीर भस्म करून टाकलं. तिथे दोन अर्थ आहेत. तिला आता खंत वाटते की मी पतीचं ऐकलं नाही, तर मी आता त्यांच्याकडे कसं जाणार. आता हा अभिमान धरायचा कोणी म्हणेल तर, का व्यवहार धरायचा, काहीच कळत नाही. हे काही ठरवण्याचं माझं काम नाही. पण विचार अनेक वेळेला अनेक पद्धतीने सगळ्यांच्या मनामध्ये उभे राहतात. पण तिला ते वाईट वाटलेलं आहे, म्हणून तिने देहाचं कारण करून
देह नष्ट केला. आता ही गोष्ट शंकरांना कळालेली आहे. आता शंकर रागवले. साधी ह्या दक्षाला साध्या आपल्या मुलीची सुद्धा किंमत नाही, हे काय बरोबर आहे का म्हणाले. त्यांनी आपल्या जटेतून एक वीरभद्र नावाचा एक गण निर्माण केला. हा दक्ष जिथे आहे तिथे हा गण गेला आणि त्याला सांगितलं नाश करून टाकायला. यज्ञ मंडपातील ऋषींनी बांधून ठेवलं होतं. दक्षांनी मस्तक त्याचं तोडून टाकलं, हातपाय तुटले, जखमी झाले म्हणतात आणि शंकरांकडे गेले. शंकरांकडे आलेले. शंकर त्यावेळेला सगळं त्यांनी मस्तकच त्याचं उडवलं दक्षाचं आणि ते यज्ञकुंडात पडलं आणि दग्ध झालं. आता कुबेर सुद्धा सगळे आता आलेले शंकरांकडे, कारण यज्ञ अर्धवट राहिला, काय करायचं म्हणून. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ब्रह्मदेव वगैरे पण आले. शंकर वटवृक्षाखाली बसलेले होते. वर्णन अतिशय सुंदर केलेलं. ते रूप जे आहे ते दक्षिणामूर्तीचं रूप आहे. जे कर्नाटकात किंवा खाली तामिळनाडू या दक्षिण भागामध्ये जे रूप दक्षिणामूर्तीचं म्हणून म्हणतात ते रूप शंकरांचं आहे. ते वटवृक्षाखाली त्या रूपात बसलेले आहे. शंकरांनी पाहिलं ब्रह्मदेवांना, रागवले. खरे अपराधी ब्रह्मदेवांना म्हणतात, खरे अपराधी तुम्ही आहात. व्यवहार काय समजत नाही का तुम्हाला? तुम्ही का त्या वेळेला बोलला नाही? दक्ष प्रजापतीला तुम्ही का बोलला नाही? इतकं मुलगी तिथे आपली दग्ध होऊन चालणारे दिसतंय तुम्हाला, तेव्हा तुम्हाला सांगता नाही आलं की धर्म काय आहे? आता ब्रह्मदेवांकडे उत्तर नव्हतं. ब्रह्मदेवांनी स्तुती केली. ती जी स्तुती आहे ती दक्षिणामूर्तीची आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याच्यावरती स्तोत्रही केलेलं आहे. तेव्हा ते म्हणाले आपण ज्ञानमूर्ती आहात. ज्ञानमय देह आहे, ज्ञानोपदेश आपल्यापासून सुरू होईल. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे जे अभंग माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत तर त्याला अनुसंगून आहे. तिथे ती गुरु परंपरा नाथ संप्रदायाची सुरू झाली. सृष्टी संहाराचं कार्य आपण करता लक्षात घ्यावं. संहारक शक्ती सुद्धा सामर्थ्य वाटेल तेव्हा प्रगट करू नये. शंकर एकूण 8 मूर्ती आणि एकूण 5 भूत याच्यामध्ये आहे आणि त्यांची ज्ञानशक्ती आहे. सर्व देवांनी क्षमा मागितली आहे. दक्षाला जिवंत करा. अज्ञानी लोक मोहपाशात अडकतात, उन्मत्त होतात. त्याचं मस्तक यज्ञकुंडात जळून गेलेलं आहे. काही करा, त्याला परत जिवंत करा, हे शंकरांना सांगतायत सगळं. शंकर शांत झाले. त्यांनी सांगितलं तिथे जो पशु पडून मरून पडला असेल त्याचं मस्तक तुम्ही त्याला जोडा. हे एक लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे की ह्या आपल्याकडल्या प्रक्रिया आहेत सध्या. त्याला जेनेटिक सायन्स आत्ता आपण म्हणतो तो सगळा विषय आहे. हत्तीचं मुख मानवी शरीरात येणं, सिंहाचं मुख येणं, हा तो नरसिंह अवताराचा ठीक आहे, तो भगवंताचं स्वरूप आहे.
परंतु आपल्याकडे हे आहे. त्याच्यामुळे त्याच्यात तिथे वेगळं वाटायचं कारण नाही. आता तोही संशोधन आता ज्याप्रमाणे अवयवाचा प्रत्यारोपण परत सुरू झालं, तसाच हा एक विषय. अशक्यता वाटायचं कारण नाही, हे मला सांगायचं. पुष्कळ विष्णूंची स्तुती केलेली आहे. म्हणून दक्षाला उपदेश केला. सगळे जण आलेले, त्याची देशबुद्धी गेली. तिथे मरून एक बोकड पडलं होतं, त्याला अजमुख अज म्हटलेलं, म्हणून दक्षाला अजमुखी म्हटलेलं आहे. त्याचं मुख काढलं, तिकडे त्याला बसवलंय. त्याला शंकरांनी जिवंत केलं. सृष्टीचं दक्षाला उपदेश केला. ब्रह्मा विष्णू महेश हे सृष्टीचं कार्य करणारे अधिकारी देवता आहेत. सर्व ईश्वर शक्ती एकच आहे हे समजून घे. शक्तीने विविध रूप धारण केली आहेत. विराट रूपात जाऊन अश्वस्थ वृक्षापर्यंत सगळं एक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शरीर आहे. हे शरीर म्हणजे हात पाय अवयव सगळं मिळून शरीर असतं, त्याला देह असं आपण म्हणतो. तसं हे विश्व हे सुद्धा शरीर आहे. या तिघांमुळे ते बांधलेलं आहे, एकत्र आहे. एकत्व बुद्धी असल्याशिवाय व्यवहार करता येत नाही. एक भाव ठेवावा. सतीने देहाचा त्याग केला. पुढे हिमालयाच्या पोटी ती पार्वती म्हणून आली. पुष्कळ शंकरांनी परीक्षा पाहिली. त्यावेळेला तप करताना तिने झाडाची गळलेली पानं खाल्लेली आहे, म्हणून तिला अपर्णा म्हणू लागले. अशा प्रकाराने अन्यायाने वागणारा पिता असला तरी परिमार्जन करण्यासाठी देह त्याग केला आहे. हे सतीचं चरित्र आहे. अशा प्रकाराने त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. एका पाठोपाठ एक एक गोष्टी सांगतायत. सगळ्यांना आनंद वाटत होता. सगळेच जण ऐकत होते आणि सगळ्यांना एक प्रकारचं समाधान वाटत होतं. पुढे मैत्री यांनी विदुरजीला सांगितलं, ब्रह्मदेवांचे सनकादिक कुमार निवृत्ती मार्गे झाले. त्यांनी गृहस्थाश्रम केला आणि अधर्म ही ब्रह्मदेवांना देवांचा पुत्र होता. त्याची कृष्णा नावाची भार्या होती. दंभ आणि माया ही दोन अपत्य होती. दंभाला आणि मायेला लोभ आणि विकृती ही दोन अपत्य होती. त्यांना क्रोध आणि हिंसा ही अपत्य होती. त्यापासून कली दुरुक्ती उत्पन्न झाली. दुरुक्तीला भय, मृत्यू कन्या झाल्या. त्यांच्यापासून दंभ आणि मृत्यूपासून यातना आणि नरक हे जन्माला आले. या सर्वाचा परिणाम जीवात्म्यावर झाला. हे सर्व खेळ सुरू झालेला आहे. स्वयंमनुला पाहिल्यानंतर या 3 कन्या होत्या. अकुती, देवहूती, प्रसूती. अकुती ही ऋचिंना दिली. कर्दमांना देवहूती, प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांची 16वी कन्या म्हणजे सती आहे. विदुरांनी उत्तानपाद राजाचं चरित्र, राजाचा पुत्राचं ध्रुवाचं चरित्र विचारलं. ते सांगतायत, सापत्न मातेने अपमान केलेला आहे आणि म्हणून हा 5 वर्षाचा मुलगा त्याचा स्वाभिमान जागृत झाला आणि अढळ पद संपादन करण्यासाठी तो त्या ठिकाणी गेलेला आहे. देशाचा, राष्ट्राचा पदोपदी होणारे अपमान लक्षात घेऊन तरुणांनी याचा विचार करणं आवश्यक आहे. उन्मत्त राजाला या उत्तानपाद राजाला या 2 पत्नी, एक सुनीती आणि सुरुची. सुरुची आवडती पत्नी आहे, सुनीती नावडती आहे. सुनीतीचा पुत्र ध्रुव आहे, सुरुचीचा पुत्र उत्तम आहे. एकदा उत्तानपाद राजा उत्तमाला घेऊन खेळवत होता. ध्रुवाने ते पाहिलं. तोही पित्याजवळ खेळण्याच्या इच्छेने गेला. राजाने त्याला जवळ घेऊन खेळवत होते दोघांनाही.
तेवढ्यात त्याची पत्नी सुनीती तिथे आलेली आहे. तिला ते आवडलं नाही. ती जवळ गेली, गर्विष्ठ आहे, आणि तिने त्याला ढकलून दिले ध्रुवाला आणि म्हणाली, बाळा, तू राजपुत्र आहेस खरा, पण राज्य सिंहासनावर बसण्याचा अधिकारी तू नाहीस. तुला बसण्यास योग्य, तू इथे बसण्यास योग्य नाही, कारण तुझा जन्म माझ्यापासून झालेला नाही. काय स्त्रीची भावना कधी कुठे कशी होईल काही सांगता येत नाही. सगळं बेभरोस आहे. सरळ ती सांगते, म्हणजे याचा अर्थ काय, तू मरण माझ्या उदरी आहे, ही कुठे प्रवृत्ती असते का? पण अभिमान, अनिती, याचं सगळं हे चालू आहे. तू लहान आहेस, आज तुला कळणार नाही. राज्यासन हवा असेल तर तप कर आणि ईश्वराची प्राप्ती करून घे. माझ्या उदरी जन्माले विलक्षण अहंकार आहे. ही वाक्य ध्रुवाला झुंबलेली आहे. तो आपल्या मातेकडे आला, मातेकडे येऊन रडायला लागला. त्यांनी सांगितलं, आईने विचारलं, काय झालं बाबा? सुनीतीने मांडीवर घेतलं. ते ऐकल्यावर तिला दुःख झालं. बाळा, दुसऱ्याला दोष देऊ नकोस. जो दुसऱ्याला दुःख देतो त्यालाही दुःख भोगावं लागतं. लक्षात ठेवायचं. ही सूत्र आहेत सगळी जीवनाची. सपत्न माता बोलली हे खरंय, कारण मी त्याच्या नावडती आहे. तुझ्या पित्याची मी अभागिनी आहे. माझ्या उदरी तुझा जन्म आहे. लक्षात ठेव. राज्यासनाची इच्छा सोडून दे. पितामहांसारख्या ईश्वरचा चरणांचं आराधना कर आणि भगवंताची आराधना कर म्हणाले. ब्रह्मदेवांनी असं तप केलं होतं. मनुराजांनी तप केलेलं आहे. तुझ्या पूर्वजांनी अशीच आराधना करून ईश्वर प्राप्ती केली. प्रभू भक्तवत्सल आहे. आपला निश्चल भाव आणि स्वधर्माचरण करून शुद्ध परमात्म्याचं चिंतन कर. बालवृत्तीने राहणं हा एक अभ्यास आहे. बालवृत्तीने राहणं हा अभ्यास आहे आपल्याकडे. आणि म्हणून ते म्हणतायत तिथे एक लक्षात घ्यायचं, माणसाकडे काही मागण्यापेक्षा ना देवाकडे मागणं योग्य असतं. देवाकडे मागणं हे योग्य असलं तरी भगवंताला मात्र आम्हाला सारखी हाका मारू नये. हे माझं एवढं संकट आहे, उचलून टाक. तूच करता आम्ही करविता, हे जर असेल ना तर इथे त्याला म्हणायचं कारणच काय आहे? हे पटलं पाहिजे आणि कृतीत आणलं पाहिजे. हेही तितकंच आहे. एकनिष्ठता असली पाहिजे. सुरुची मातेने सांगितलं, स्वधर्माचरण कर, भक्तवत्सल राहा, निश्चल भाव ठेव, शुद्ध परमात्म्याचं चिंतन कर. सकाळी उठला आणि अरण्याचा रस्ता त्यांनी धरला, निघाला. नारदांना हे वृत्त समजलं. आश्चर्य वाटलं. क्षत्रिय आहे, क्षत्रियाला अपमान सहन होत नाही. सत्वरजतम गुणाप्रमाणे या सगळ्या रचना निसर्गानेच निर्माण केलेल्या आहेत. हे लक्षात घ्या. जन्मजात त्यांच्या ठिकाणी तेजस्विता असते. ध्रुवाचं तेज विलक्षण आहे. क्षत्रियांना अपमान, मानदंड कधी सहन होत नाही. नारद म्हणाले, तू लहान आहेस, खेळण्याचं तुझं वय आहे, मान अपमान तुला काय कळतो रे? असंतोष मोहाचं कारण आहे.
मनुष्याला सुख दुःख त्याच्या कर्मानुसारच मिळत असत. प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाढे मान. तेव्हा बाळा, सहज साधी माणसं, शहाणी माणसं सर्व गोष्टी ईश्वराच्या अधीन ते समजून वागतात. दैवयोगाने जितकं काही आपल्याला मिळेल त्यामध्ये समाधान मानावं हा भावार्थ आहे. ज्या गोष्टींनी चित्ताची शांती बिघडते, संतोष नष्ट होतो, ती गोष्ट टाळावी, अन्यथा तोपर्यंत प्रयत्न करावे. सुखदुःख ही सर्व कर्माधीन असतात. तेव्हा तू परत जा. सर्व व्यर्थ आग्रह करू नको. तुझा काय आत्ता काही तुझा काळ साधना करण्याचा नाही. तुझ्या हातून प्रयत्न होतील असं समजू नको. मग तरी तो ध्रुव सांगतोय, नाही तुम्ही जर मला मार्ग सांगणार असाल तर सांगा, नाही तर मी काही बोलत नाही. ही जी जागा आहे ध्रुवाची, ती ब्रह्मावर्ताच्या इथे ध्रुव टीला म्हणून आहे. तिथे त्याची जागा जी वास्तव आश्चर्यात राजवाडा होता म्हणतात, तो तिथे ब्रह्मावर्ताच्या इथे आहे. मग त्यांनी सांगितलं नारदांनी, हे बघ जगामध्ये लोकांनी कसं वागावं. आपल्यापेक्षा अधिक गुणाचा मनुष्य असेल तर आपल्याला लाभला तर त्याचा पाहून आनंद मानावा. दुसरं सांगितलं त्यांनी, बरोबरीचा असेल त्याच्याशी मैत्री करावी. आणि तिसरं सांगितलं की त्याच्या असं वागलं की मनुष्याची दुःख कमी होतात, आनंद निश्चित वाटतो. आणि त्याच्याही आपल्यापेक्षा कमी जर कोणी असेल तर त्याला समजून घ्यावं. समजून शब्दाचा अर्थ काय? समजून अर्थ काय? आपल्याला कृती कळते, पण अर्थ काय? मुळात सम हा विचार पाहिला. लहान मुलं आहे त्याच्याशी बोलायचं. आपण कसं बोलतो? आपणही लहानच बनतो ना. ऐकणाऱ्याला कळतं लहान मुलाशी बोलणं चाललंय. समत्वानी जायचंय, त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. मग आपला विचार त्याच्यावरती बिंबवायचा आहे. त्याला समजूत म्हणतात, समत्व म्हणतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं. पण एक गोष्ट सूत्र लक्षात घेतलं पाहिजे क्रोधाच्या इथे. ज्याच्याकडे संयम आहे ना, त्या संयम असेल तर त्याला कशाचाही ताप होत नाही तर सगळ्याचाच ताप आहे. सगळ्याचा ताप आहे. तुम्हाला सुद्धा होणाऱ्या गोष्टींचा ताप येतो त्या व्यक्तींना. त्या व्यक्तींना त्यांना होणाराही त्रास हा संतापजनकच असतो. म्हणजेच आहे संयम असला म्हणजे ताप कशाचाही वाटत नाही. सर्व कर्माधीन आहे. तेव्हा तू विषाद मानू नको. तपस्या दुस्तर व्रत करू नको. ध्रुवाने निश्चय कायम ठेवा. ध्रुव म्हणाला, जीवाला शांतपणा कशाने वाटेल ते सांगा. हे ठीक आहे, आपण अपशब्द रूपी बाणांनी मनावर प्रहार केला आहे, तेव्हा उपदेश मला पटत नाही. मला त्रिभुवनातील श्रेष्ठ पद मिळावं असं वाटतं. महत्वाकांक्षी आहे, निश्चय केलेला आहे, साधना करायची आहे, अभ्यास करत आहे. पण शेवटपर्यंत उत्साह राहायला पाहिजे. नाही तर तिथेच संपत. एक दोन काय म्हणतो आपण, तेरड्याचा रंग ते उपयोग नाही. असं नाही. उत्साह साधनेत कायम राहायला पाहिजे. प्रयत्न सातत्याने करायला पाहिजे. अशा प्रकाराने झालं
अरे मी जाऊ देते सगळं. मी त्या उत्तानपाद राजाला तुझ्या पित्याला समजावून सांगतो, अर्ध राज्य द्यायला लावतो, चल तू परत. नाही म्हणतो, तुम्ही मला नाही तो सांगू नका, मला तुम्ही योग्य तो मार्ग दाखवा. तो श्रीहरी कसा आहे सांगा, मी मंत्र कोणता म्हणून सांगा. त्याने भगवंताचं स्वरूपाचं वर्णन केलं नारदाने, आणि मग त्याने तिथे श्रीहरीचं स्वरूप सांगितलं आणि मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. तो मी करू कुठे साधना? त्याला त्यांनी सांगितलं मधुबनाचा. मथुरेमध्ये काही अंतरावरती मधुबन आजही आहे, तिथे तू ही साधना कर हे त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे तो तिथे गेलेला आहे आणि आता भगवंताचं चिंतन करू लागलाय. त्याची सेवा करतोय, मनोमन सेवा करतोय. ज्या मनुष्याला धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ रूपी कल्याणाचा प्राप्ती करून घ्यायची असेल, त्यांनी श्रीहरीची चरण सेवा करावी. ही साधना तुझा कल्याण हो. मग त्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचा विषय सांगितला. याप्रमाणे तो आता सगळी साधना करू लागलेला आहे. अपमानाचं रूपांतर वैराग्यात झालेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग या रूपांनी त्यांनी सगळं सांगितलं. पूरक कुंभक रेचक असा प्राणायाम करायचा. त्याच्या योगाने इंद्रिय मन यांचे दोष हळूहळू नाहीसे होतात. गंभीर मनाने श्रीहरीचं ध्यान करायचं. श्रीहरीच्या स्वरूपाचं वर्णनही कर सांगितलं. जा म्हणाले भगवंताचं निश्चल आणि एकाग्र मनाने ध्यान कर. साधनेचं पूर्ण वैराग्य, साधनेने वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. पुन्हा उत्पन्न वैराग्य होणं म्हणजे पुन्हा मन विषयाकडे न जाणं, ते वैराग्य. तात्पुरतं नाही स्मशान वैराग्य. ते सगळी परिस्थिती तिथली बघितली की जीवाला टाळे, आपल्याला या सरणावर यायचे. श्रमण दिवसभर विषण्ण राहतं. काय अवस्था होते प्रत्येकाला म्हणते, जाणीवपूर्वक होता पण तसं इथे मात्र नाहीये. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणताय. शब्दाचंही सामर्थ्य असतं. नारदांनी सांगितलेलं आहे, नारदांच्या शब्दाला महत्व आहे. बघा तुम्ही, मंथरे सारखी दासी, कैकई सारख्या कैवल्यवत काया असणाऱ्या स्त्री जवळ बोलतीये, मातेजवळ बोलतीये. शब्दांचा प्रभाव किती झाला, मनोवृत्ती बदलली कैकई. हे शब्द सामर्थ्य असतं. म्हणून छान बोलावं, चांगलं बोलावं, चांगलं करावं. अशब्द ते वाणी नाही माझ्या मुखा, वेगळं काही बोलू नाही. आता तो त्या साधनेला लागला. इकडे नारद गेले उत्तानपादाकडे, रागवले त्या. सापत्न माता त्याची बोलतेय काय, तू त्याचा साक्षीदार आहेस ना, तुझ्या समोर घडलं ना, तुला अडवता आलं नाही तिला, स्त्रीलंपट झालायस का तू म्हणाले. आता हा वनामध्ये निघून गेला, मी माणसं पाठवून अजिबात करायचं नाही म्हणाले. आता त्याला भगवंत प्रसन्न होईल, मगच तो येईल. खंत करतोय तो. देव त्याचं रक्षण करणार आहे. आता ध्रुवाची तपस्या मधुवनात यमुना तीरी सुरू झाली. त्रिकाळ स्नान करावं. एकाग्र अंतःकरणाने श्रीहरीची पूजा करायची आहे. उग्र तपस्या सुरू आहे. आता 3-3 दिवसाचं तो उपोषण करू लागलेला आहे.
3 महिने या अशा पद्धतीने उपासना झाली. 4थ्या महिन्यात शरीराला आवश्यक तेवढी कवठ बोर एवढंच खाल्लं त्याने. 1 महिना गेला. पुढच्या महिन्यामध्ये 6व्या महिन्यात त्यांनी गळलेली झाडाची पानं खाल्ली. आराधना केली. 3ऱ्या महिन्यात 9 दिवसांनी पाणी पिऊन राहिलेलं आहे. आहाराशिवाय सुद्धा जीव शरीर राहू शकतं हे दाखवून देतोय तो. शरीराकडे लक्ष जातं खाल्लं की. ईश्वराच्या सामर्थ्याची कल्पना येत नाही. 4थ्या महिन्यामध्ये त्यांनी 12 दिवसांनी वायू आहार करून करायला सुरुवात केली. वायू आहार हाही एक आहार आहे. आता ते कालबाह्य झालं हे सोडा, पण आहे. पण काही लोक म्हणतात, स्थूल लोक काही म्हणतात, आम्ही हवा खाल्ली तरी आम्ही असेच होतो. आता खातात की नाही माहिती नाही, पण म्हणतात तो वायू आहार आहे. 5व्या महिन्यात एका पायावर निश्चल उभा राहिला. उपासना चाललेली आहे. तप वाढलं किंवा उग्रतप, आधी उग्रतप करू नये या मताचा मी आहे. उग्रतप केलं की संताप वाढायला लागतो. संताप वाढला की सगळे लोक बोलायला लागतात आपल्यालाच. काय केलं देवाचं करून? नुसते रागवतात. आहे ना, ऐकायला येतं ना घरोघरी हीच 2 अक्षरी शब्द. काय उपयोग होतो? काही उपयोग. उग्र ना. आज तो काळ अनुकूल नाही. करायचंय तो आपल्या पुरतं करायचं. आपल्याला झेपेल ते करायचं. जीवाचा आटापिटा करून आपल्यामुळे इतरांना त्रास. आणि काय एक गंमत सांगतो संसारात, आपण काहीही केलं तरी त्रास होणारे जीव आपल्या भोवतीच असतात. त्याला काय करणार तुम्ही? त्यापेक्षा आपण आपल्याला झेपतंय तेवढं करा. लोकांसमोर ते प्रदर्शन करू नये. म्हणून साधना, मी काय खातो, मी साधन काय करतो, मी जग काय, कोणाशी चर्चा करू नये. लगेच तिथे होतो, सुरू होतो. आणि त्या निगेटिव्ह शक्ती आपल्याला मारक करतात तपाला. हे लक्षात ठेवा. सांगण्याचा उद्देश माझा तो आहे, उग्रतप करायचा. ज्या तपाने मला शांतपणा येतो, ज्या गोष्टींनी शांतपणा येतो ते करा. आता त्या ठिकाणी तो एका पायावर उभा राहून ब्रह्मचिंतन सुरू झालं. पाहता पाहता संबंध पृथ्वीवरती श्वास कोंडले गेले. लोक विष्णूंकडे धावत आले. काय झालंय बघा. सर्व जीवांचा प्राणवायू एकाएकी कोंडलेला आहे. का समजत नाहीये. आमची मुक्तता करावी. भगवान म्हणाले घाबरू नका. ध्रुवाची तपश्चर्या सुरू आहे. आता आलात ना, कळलं ना तपाचं सामर्थ्य काय असतं. देवांना भगवंत सांगतायत. म्हणून म्हणाले मी की थांबलो तो तुम्ही येईपर्यंत. तेव्हा आता जाऊया आपण त्या ठिकाणी तपापासून दूर करूया. लवकरच त्याला दर्शन देतो. तपश्चर्येपासून दूर करतो. योगाभ्यास पाहण्यासाठी सगळे जण जमले. निश्चयात्मक बुद्धीने हृदयरूपी कमळामध्ये श्रीहरी स्पष्ट दिसू लागले. मधून गुप्त भाव पुन्हा दिसाव. पुन्हा त्यांनी डोळे उघडले. त्याला समोर श्रीहरीचं दर्शन. चतुर्भुज नारायणाच्या रूपातलं ते दर्शन. आता उद्धवाची धांदल उडली. देवाने उद्धवाला जवळजवळ आलिंगन दिलेलं आहे. शंख आपल्या हातात आहे. त्यांनी त्याच्या गालावर स्पर्श केला. जिभेवर स्पर्श केल्याबरोबर वेदवाणी प्रगट झाली.
ईश्वर आणि जीव निर्णय करावा लागतो. विष्णूंच्या स्वरूपाचं त्याला पूर्ण ज्ञान झालं. यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, मन निर्वासना रूप झालं पाहिजे, तरच ध्यानात प्रवेश होतो. ध्यान बंद झालं की त्या ठिकाणी वेगळीच गोष्ट घडते. देवाने सांगितलं, ठीक आहे म्हणाले, पण एक गोष्ट असते, तपश्चर्येचा करता ही परमात्मा असतो. चैतन्य शक्ती प्रेरणाकारक असते. उपासना करावी, कर्तृत्व समजलं पाहिजे. शुद्ध मनाने निरंतर भक्ती करणारे जे साधू असतात त्यांचा समागम घडावा. नारदांची संगत ध्रुवाला लाभली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे याची फळ निश्चयाचे बळ, तुका म्हणे याची बळ. ध्रुवाच्या बाबतीत हे घडलं. श्रीहरीचं त्यांनी पूजन केलं. देव म्हणाले, मी तू हे तप का करतो हे मी जाणलेलं आहे, पण आजवर कोणाला मिळालं नाही ते मी तुला देतो. ग्रह, नक्षत्र, तारा, नभोमंडलाच्या वरती एक चक्र आहे, ते सदैव स्थिर असतं, कल्पांतापर्यंत चिरकाल राहणार आहे. त्याच भोवती सर्व तारका मंडल राहील. 36,000 वर्ष राज्य करशील. तुझा सावत्र भाऊ म्हणाले वनामध्ये जाईल, तेथे यक्ष आणि त्याचं युद्ध होईल, त्यात तो मृत्यू पावेल. पुत्र शोकाच्या मुळे अरण्यात तो माता सापत्न माता जाईल आणि वणवा लागून त्यामध्येच ते मृत्यू पावेल. वडीलही जाते. अंतःकारी तुला घेऊन जाते. शेवटी तू उत्तरेकडे राहशील, दिशांचं ज्ञान लोकांना होईल असं सांगितलं आणि तो तिथून त्याला आशीर्वाद दिलेत आणि भगवंत निघून अंतर्धान पावले. इकडे नारदांनी हे वृत्त येऊन सांगितलंय. आता हा परत आलेला आहे. घरात व राज्यात आल्याबरोबर त्याच्या हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याचं स्वागत राजाने केलेलं आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा पाहिल्यानंतर सापत्न मातेला, सुरुचीला त्यांनी नमस्कार केला. हा भाग काय असतो? देवाचा प्रसाद आहे, दया आणि मैत्री. आणि म्हणून आपण भक्त जो आहे तो कसा ओळखायचा? सदैव तो या ठिकाणी मैत्रीपूर्ण भावाने राहत असतो, दयावंत असतो, हा प्रसाद देवाचा असतो. अशा प्रकाराने होऊन त्याचं स्वागत झालं. तो नगरीत परत आला. पुढे उत्तम वनामध्ये गेला, राज्य करू लागला. मृगया करताना बलाढ्य यक्षाची गाठ झाली, तिथे त्याचा वध झाला. माता दुःखी झाली. वणवा, ती वनामध्ये गेली, तिथे वणवा लागला, त्यात ते मृत्यू पावले. ध्रुवानी त्यांनी मागला आपल्या भावाला म्हणून यक्षाच्या अलका नगरीवरती त्यांनी त्या ठिकाणी चाल केली. मोठं युद्ध झालं. यक्ष, कुबेर, मग त्याच्यात यक्षाने कुबेराने मध्यस्थी केली आणि मग त्या ठिकाणी नारायण अस्त्राचे प्रयोग झालेले होते. मनुराजा आला, त्यांनी आदेश दिला. मृत्यू हे कारण म्हणजे दैवच असतं, कोणी दुसरा आहे असं समजू नका. अदृश्य, अतर्क्य आणि नाना शक्तीचं उत्पत्ती स्थान असलेल्या परमेश्वराचं उद्दिष्ट कोणालाही कळणार नाही. आपण कोणापासून उत्पन्न आहे हे स्वरूपही जाणू शकत नाही. कुबेराच्या सेवकाने तुझ्या भावाला मारलं हे मृत्यूचं खरं कारण असलं तरी खरं कारण दैव त्याचं नाही. एकच ईश्वर फक्त उत्पत्ती, संरक्षण आणि संहार सृष्टीत कालरूपाने करीत असतो. यासाठी क्रोधावर जय मिळवणं आवश्यक आहे. हा मित्र, हा शत्रू
ध्रुवा, भेदभाव मिथ्याभाव टाकून दे, निर्गुण परमेश्वराची आराधना कर, ज्ञानाचा आणि अज्ञानाचा नाश करून घे. क्रोध हा ज्ञानाचा नाश करत असतो. भगवंताचा साक्षात्कार झाला की विवेक आवश्यक असतो. क्रोधावर संयम मिळवावा यासाठी विवेकी ज्ञानी माणसं असणं आवश्यक आहे. सदैव सातत्याने हे करायचं लागतं. आता ध्रुवाला पश्चातापही वाटतो. देवाचं दर्शन झाल्यानंतर मुक्ती मागितल्यास सुटलो तरी असतो, पण त्याच्यामध्ये मी स्थान मागून इच्छा व्यक्त करून मी गुंतून पडलो आहे. मग मृत्यूचा समय आला. त्यावेळेला त्यांनी विचारलं माझी आई कुठे आहे. तेव्हा मग त्या मृत्यूने सांगितलं तुझी आई पुढल्या विमानात आहे. त्यांनी मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवला आणि तो विमानामध्ये बसून पुढे निघून गेला. अशा प्रकाराने झालं. कुबेराने त्याला वर वगैरे दिले होते. असं हे ध्रुवचरित्र आहे. प्रारब्धवाद आणि प्रयत्नवाद आहेत. प्रयत्नाला प्रारब्धाची जोड असावी लागते. आपल्याला अनुभवायला असेल तर आपण प्रयत्न करतो, यश येत नाही, त्याला कारण आपलं प्रारब्ध असतं. आणि म्हणून सापत्न मातेने अपमान करेपर्यंत प्रारब्ध आहे, पण प्रयत्नवाद सुरू झालेला आहे. अशा प्रकाराने या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी मग पुढे विदुरांना त्यांनी वंश विस्तार त्याचा सांगितला. त्या वंशात अंगराजा होऊन गेला. अंगराजा जो होता त्याचा मुलगा वेन म्हणून होता. तो वेन जो आहे तो अधर्मी निघालेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचा, अति आसक्तीने अति कष्टाने मिळवलेलं कोणतीही गोष्ट सफल होत नाही. वेनाला सांगितलं होतं ऋषीने की तुझ्या प्रारब्धात मूळ नाही, तो आम्ही करू नको अंगिरासाने वगैरे, अंगिराने वगैरे. पण त्याने हट्ट केला, प्राप्ती करून घेतली. पण तो अत्यंत वाईट निघालेला आहे. असा हा वेन राजा जो होता त्याला त्या ठिकाणी त्यांनी ऐश्वर्याने मदसंपन्न झाला. आता अंगाला मात्र वाईट वाटलं. ऋषी म्हणत होते ते बरोबर होतं. मी उगीच आग्रह केला, पण पुढे परत ऋषींनी उपदेश केला. सर्व संगत्याग करून तो वनामध्ये गेलेला आहे. आता वेनाला सगळंच मोकळं सापडलं. ऐश्वर्याच्या मदाने अंधाळ आणि रथात बसून निरंकुश शक्तीप्रमाणे तो सर्वत्र संचार करू लागला. 8 लोकांचं सामर्थ्यामुळे, 8 लोकांचं लोकपालांच्या सामर्थ्यामुळे स्वतःला श्रेष्ठ मानू लागला. त्रैवर्णांची कर्म बंद केली. यज्ञ दान हवन करू नये सांगितलं. कर वाढवले. प्रजा विचित्र परिस्थितीत सापडली. ओंका हातात यावा, पण 2 बाजूला त्याच्या दोन्ही आगीने घेरला असावा असा ओंका हातात येतो. तशी अवस्था झाली. समाजात चोर दरोडेखोर यांचा अत्याचार माजला. दुसरे राजाचा छळ झाला. दुसरं राजाने हे सगळं संकट ओढवून घेतो करतोय तो. मगध आणि सगळ्यांना बंदीखान्यात घातलं. अजारकता माजवली. सापाला दूध पाजल्यासारखं झालेलं आहे. काय करावं हे कळेना. आणि मग मंत्रशक्ती राजाने त्याला सगळ्यांनी समजावून सांगितलं, बाबा रे, ज्याप्रमाणे आयुष्य ऐश्वर्य बल आणि कीर्ती वृद्धिंगत होईल तसं वाग. मनुष्याने मन वाणी शरीर
आणि बुद्धीने धर्माचं आचरण केलं तर शोकरहित स्थान प्राप्त होतं. आचरण करताना निष्काम करावं, मोक्षपदावर जाऊ शकते. त्याने ऐकलं नाही. तो म्हणतोय मी राजा हा जर विष्णूंचा अंश आहे तर सगळं मला पूजा करा, सगळं मला अर्पण करा, मीच काय तो श्रेष्ठ आहे. तुम्ही मूर्ख आहात. अधर्म कसा म्हणताय त्याला? तुम्हाला या लोके काय परलोकात सुद्धा सौख्य मिळणार नाही. राजा हा विष्णूंचा अंश आहे ना. शेवटी सगळे चिडले ऋषीमंडळी आणि आपल्या मंत्र सामर्थ्याने वेनाचा नाश केला. तो ही मात्र एक संकल्पना निश्चित काय करते माहिती नाही, पण या आपल्याकडे आहे की तेलाच्या डोणीमध्ये देह गेलेला ठेवण्याचा प्रकार आहे. 2-3 ठिकाणी झाले, त्याच्यात येईल असते त्याप्रमाणे इथे ते झाले. मग मंत्रविद्येने वेणाला मारून त्याच्या ठिकाणी त्याच्या तेलामध्ये ठेवला. कालांतराने त्याच्या मांडीतून दोहन करून काळा बुटका मनुष्य निर्माण झाला. त्याला निषाद म्हणाले. म्हणजे बस हे निषाद म्हणजे काय? अधर्मी कृत्य करणारे, सध्याचे माओवादी. सरळ लांब जायला नको. हे अशा प्रकारचे लोक झाले. मग त्याच्या शरीरापासून दोहन केलं. ते दोहन करत असताना डाव्या बाजूपासून एक स्त्री निर्माण झाली, उजव्या बाजूपासून पुरुष निर्माण झाला. ती म्हणजे पृथू आणि त्याची पत्नी अर्ची हे निर्माण झाले. अशा प्रकाराने झालं. पण राजा विचारतोय हे अधर्मी का झाला? म्हणून आपल्याकडे प्रघात हे सगळे संकेत किती महत्वाचे होते हे लक्षात येतील आता आपल्याला. की अंगाची पत्नी ही अधर्माची पुत्री आहे. आणि जेव्हा तो जन्माला आला तेव्हा अधर्माची सावली त्याच्यावरती पडली. त्याचा परिणाम हा झाला. त्याचा परिणाम हा झाला म्हणता येतो. आणि याप्रमाणे पण राजा जो होता तो अत्यंत धार्मिक वगैरे होता. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी योग्य ते सगळं प्राप्त झालं. मग पुढे अर्ची आणि पृथू निर्माण झाले. सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रत्येकाने एक एक गोष्ट त्याला दिली आणि स्तुती पाठक स्तुती करायला लागल्यावर त्यांनी सांगितलं, अरे आत्ता मी आलो, माझी स्तुती कसली करता? मला तुमचा काय अनुभव आहे राज्यकर्त्यांसाठी? माझी स्तुती करू नका, ईश्वराची स्तुती करा, हे राजा स्वतः सांगतोय. अशा प्रकाराने हे गोष्टी तिथे घडत गेलेल्या आहेत. मग त्यांनी राज्य उत्तम प्रकारे सगळं रांकी लावलेलं आहे. आणि त्यावेळेला एक घटना घडली. तो बघायला लागला सगळीकडे तर सगळी पृथ्वी ही उदास झालेली होती. म्हणून मग त्याने त्यावेळेला बाण मारायला लागला पृथ्वीला. तेव्हा गोरूप धारण करून ती समोर आली. राजा मला का मारतोस? अधर्माचा मला भार झाला म्हणून सगळी बीजं मी माझ्या पोटात ठेवलेली आहे. तुला घ्यायची असतील तर ती द्यायला मी तयार आहे. तो प्रत्येकाने या आणि त्याप्रमाणे आपल्याला पाहिजे ते घ्या. त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी सगळं त्याला ते प्राप्त करून दिलेलं आहे. मग बृहस्पती आले, त्यांनी वेद नेले. प्रल्हादजी आले, दैत्यकूळ, त्यांनी मदिरा नेली. ऋषी आले, गोमातेसाठी त्यांनी दूध नेलं. म्हणजे दूध घेऊन गेले ते. अशा प्रकारचं सगळं तिथे घडत गेलं. सगळ्याची पुनर्स्थापना झाली. औषधं आली. औषध देण्याचे, वनस्पती देण्यासाठी अश्विनी कुमारांना पुढे केलं. गांधर्व वेदासाठी आले. अथर्ववेदाचे, गांधर्व वेदाचे लोक पुढे गेले. त्यांनी त्यांच्याकडून ती बीज घेतलेली आहेत.
माझ्या पोटात साठवली होती म्हणाले. मग त्यांनी या ठिकाणी ह्या राजांनी खरं म्हणजे सगळीकडे ह्या ज्या व्यवस्था आज वाटतात ना, ते त्यांनी निर्माण केलेल्या आहे. त्यांनी निर्माण, धरणं बांधले, तलाव बांधले, निरनिराळ्या पाणवठ्याच्या योजना केल्या. ब्रिटिशांनी धरण योजना दिलेली, हे पृथ्वीराजांनी दिलेली आहे. गोवाडे बांधले, गोठे कसे असावेत, नगररचना केल्या, गावामध्ये रचना कशा असल्या पाहिजे, कोण कुठे पेशव्यांनी ह्याच्या प्रमाणे दिसून येते. पेशव्यांनी तशाप्रमाणे नगर वसवलेली आहे. कुठे कसे असले पाहिजे ते सगळ्याचं वर्णन त्यांनी दिले आणि पृथ्वीराजांनी सगळं रांकी लावलं. मग त्या ठिकाणी एक गोष्ट घडली, राजांनी यज्ञ वगैरे केलेला आहे. आणि तो यज्ञ केला असताना त्यावेळेला अश्वमेध यज्ञ केले. शेवटच्या यज्ञाच्या वेळेला इंद्राला भीती वाटली, तो त्याचा अश्व पळून घेऊन जाऊ लागला. त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी त्याला अडवलेलं आहे. त्याच्या मुलाने भरद्वाज ऋषींनी ते बघितलं, त्यांनी त्याच्या मुलाला सांगितलं, म्हणून त्याचं नाव विश्वजित असं ठेवलेलं आहे. आणि त्यांनी त्या रथाला अडवलेलं आहे. अशा प्रकाराने होऊन त्यांनी त्याच्या ठिकाणी करून दिलं आणि मग समेट करून दिला पुन्हा सगळ्यांचा. आणि मग तो यज्ञ तेथे संपन्न केलेला आहे. पृथ्वीराजांनी सगळ्यांना नीतियुक्त भाषण केलेलं आहे, सगळ्यांनी स्तुती केलेली आहे, इंद्राशी सख्य करून दिलेले, अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. नीती संपन्न भाषण त्यांनी प्रजेपुढे केलं. प्रजेने त्याला सगळ्यांनी आशीर्वाद दिलेले आहे. अशा प्रकाराने झालं. आणि मग त्यावेळेला सनत कुमार आदी लोक आले होते. त्यांनी त्याला त्या ठिकाणी हे सांगितलं, उपदेश केलेला आहे सनत कुमारांनी सांगितलं, बाबा रे, संसारात मनुष्याचं कल्याण क्षेम कशाने होतंय सांगा, असा पृथ्वीराजाचा प्रश्न आहे. समाजहिताच्या दृष्टीने सांगा. सनकादिक कुमार म्हणाले, समाजात सज्जनांचा सहवास, वक्ता श्रोता यांचा संगम श्रेष्ठ असतो. मनाचं मालिन्य नष्ट करणारी भक्ती प्रेम असायला हवंय. परमेश्वरावर प्रेम करणारी विरक्ती आवश्यक आहे. थोडक्यात असंगता हवी आहे. परमेश्वराच्या ठिकाणी विषयी प्रेम हवंय, परमेश्वरावर प्रेम करावं. इतरत्र अलिप्त हवंय, विरक्ती हवी आहे. यासाठी धर्माचरण करावं, भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात, कीर्तन करावं, योगाभ्यास करावा, भगवत भक्तांचा संग ठेवावा, एकांतात राहावं, यमनियमांचं पालन करावं. त्यांनी निष्काम वृत्ती निर्माण होते, अहंकार विकारादी नष्ट होतात. इंद्रियाधीन होऊ नये, विवेकाने राहावं. धर्म अर्थ काम यांच्या साह्याने मोक्ष मिळू शकतो. अनासक्त राहावं. वासुदेव जगत सर्वम याची अनुभूती घेतली गेली पाहिजे. असं केल्यावर भगवंतावर निष्काम आणि निर्हेतुक प्रेम करावं असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तेव्हा हा भवसागर तरुण जायला मदत मिळेल. अशा प्रकाराने हे सगळं त्यांच्या पुढे सांगितलेलं आहे. मग पृथ्वीराजांनी सर्वसंग परित्याग केला आणि तो वनामध्ये निघून गेला. सगळ्या मुलांना त्यांनी विजिताश्व जो होता त्या सगळ्यांना पुत्रांना 4 बाजूनी 4 राज्य वाटून दिली. त्याला 2 बायका होत्या. एकीचे पुत्र 3 अग्नी होते. दुसरीचा हवीरधनाचा पुत्र प्राचीन राजा, त्याला 10 पुत्र प्रचेतस म्हणून झालेले आहेत. हे प्रचेतस जे आहे ते सगळे एकसारखे होते. या प्रचेतसांनी त्या ठिकाणी ईश्वराची उपासना करायची आहे या उद्देशाने तो त्या ठिकाणी जाऊ लागले. तेव्हा त्यांना तिथे त्या प्रचेतसांना त्यांनी त्या ठिकाणी
नारदांची भेट झाली. नारद म्हणाले, तुम्ही कुठे चाललात बाबांनो? त्या म्हणाले, तपस्येला. तेव्हा त्यांनी सांगितलं, असं करू नका म्हणाले. त्यांनी त्यांना त्या ठिकाणी तपस्या करायला सांगितलेलं आहे. प्रत्येकांना रुद्रगीतेचा उपदेश केला. रुद्रगीतामध्ये रुद्रांनी विष्णूंची केलेली स्तुती आहे. आपल्या नाभी कमळातून विश्वोत्पत्ती झाली आहे. पंचमहाभूत पंचतन्मात्रा इंद्रिय सर्वाचे निर्मिते आपण आहात. सर्व सामर्थ्यात आपली सेवा म्हणजे मोक्षाचं द्वार असून जीवाला आनंद प्राप्त करून देता. सांख्य योगाचे आपण मार्गदर्शक आहात. मग त्यांनी भगवंताचं वर्णन केलं. शंख चक्र गदा पद्म हातात आहेत. भक्तांचं स्थान सांगितलंय. भक्तांना उत्पत्ती स्थिती लय हे सगळं करण्याचं सामर्थ्य आपलं आहे. रुद्र म्हणाले, तप करा. तप केल्याशिवाय सिद्धी मिळत नाही. आणि रुद्रगीतात त्यांनी सांगितलं, रुद्रगीता म्हणजे भगवान विष्णूंची स्तुती आहे. त्याला जप करण्यास प्रत्येकांना सांगितलं. समाजसेवा, देशसेवा, शेवटी ईश्वर प्राप्ती करून घ्यावी. भगवत भक्तांची भेट होणं ही मोठी कृपा आहे. उपासनेने तपाने जीवानी कर्मबंधनातून मुक्त व्हावं हा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे. अशा प्रकाराने त्यांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग प्राचीन बहिर्राजा जो होता तो तर एक विशेषच होऊन गेला. त्याला समजलं की यज्ञ केला की मुक्ती मिळते. तो आपला एक यज्ञ झाला की दुसरा यज्ञ, दुसरा झाला की तिसरा यज्ञ, असं सारखा अखंड करतच सुटला पृथ्वीवरती. नारदांना समजलं नारद कर्म मार्गी नाही. त्यांनी निषेध नाहीये, पण यथार्थ करायला पाहिजे कर्म, त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते त्याला सांगायला, हे तू काय करतोयस, काय करू म्हणाले. जसं वेदांनी सांगितलं तसंच करतो. नाही म्हणाले, हे चुकीचं आहे. इकडे हे म्हणाले. मग त्याला बाजूला घेतलं, अवकाशात दाखवलं दिव्य दृष्टी देऊन की जेवढे यज्ञ करता करता काही लोक गेले, पशु पक्षी गेले, हत्या झाल्या, ते सगळे जीव आकाशात अंतराळात वाट पाहत आहेत त्याची. आणि त्या वाट पाहण्यामध्ये म्हणतायत, हाचा जीव कधी पडतो आणि याला आम्ही खातोय कधी. सूक्ष्मदेह राहतो ना. म्हणून आपल्याकडे परंपरा आहे, पद्धत आहे. आपल्याकडे पाहिलं जात नाही नीटपणे. देह प्रेत हे घरातून काढत असताना सुरुवातीपासून पिंडदान आहे. सुरुवातीपासून. आता सगळंच कालबाह्य केलेलं आहे. पण तिथे गेलं की 4 पिंड तर निश्चित आहे, त्याच्याशिवाय पुढे नाही आहे. आणि त्याच्यामधला एक पिंड आहे स्मशान देवतेचा आहे, रुद्राचा आहे, प्रेतात्म्याचा आहे, आणि एक प्रेत सखी योनी म्हणून आहे. की हे सगळे जीव अंतराळात जमा झाले असतील या जीवाला खाण्यासाठी, तर आधी हा पिंड आम्ही तुम्हाला देतोय, पण तुम्ही त्याला त्रास देऊ नका, हा सांगण्याचा उद्देश आहे. पण करतंय कोण? बारकावे ते सगळे. कोणी कुठेही कसंही कोणी. इतकंच नाहीये तर शवाला स्पर्श सुद्धा कोणी करायचा इतकं ठरलेलं आहे. वाटेल त्याला हात लावता येत नाही. म्हणून पहिला असेल तर जीवाची एक दशा अशी असते की पहिला जर संस्कार प्रेताच बघायचं असेल तर फक्त आई वडिलांना खांदा दिल्याशिवाय इतरांना देता येत नाही, हात लावायचा नाही तोपर्यंत प्रेताला कोणाचे. आपले आजी आजोबा असले तरी नाही. आता पालटाय. मग ह्या प्राचीन बहिर्राजाला दाखवलं, घाबरला तो. मग त्याला त्यांनी एक गोष्ट सांगितली. बाबा रे, एक लक्षात ठेव, एक कीर्तिमान राजा होऊन गेला, अभिज्ञात मित्र आहे. तो निवांत राहण्यासाठी जागा बघू लागला. भ्रमण करता करता विषयाची ओढ लागली. एका नगरीत आला. तिथे सुलक्षणा नगरी आहे. तट आहेत, उपवन आहेत, खंदारे आहेत, अनेक घर आहेत, माणकं आहेत, स्फटिकाचे महाल आहेत. पण त्या ठिकाणी म्हणाले, एक लक्षात घे,
सुंदर फुलांचे बगीचे, तेवढ्यात एक स्त्री दिसली, तिच्याबरोबर 10 सेवक आहेत. प्रत्येकाच्या हाताखाली 100 माणसं आहेत. तिच्यात रक्षक 5 पाण्याचा सर्प आहे. वय 16 वर्षाचं आहे. सुंदर स्त्री आहे. पिवळी पिता पैठणी नेसलेली आहे, अलंकार घातलेले. मर्यादशील दिसत आहे. पुरंजनाने विचारलं, हे स्त्री तू कोण आहेस, कुठून आलीस, तुझं सेवक कोण आहे, ते काय आहेत सांग. तेव्हा तिने त्याला सांगितलेलं आहे. कामवश झाला. कुठून आली, काय आली, काही न पाहता, कुळ गोत्र न विचारता विवाह करून ते राहू लागले. गृहस्थाश्रमात अर्थ आणि काम हा धर्म बनतो, पण पुत्र सुख हा मोक्ष वाटतो, हेच कीर्तिदायक आहे. नंतर त्या दोघांनी गांधर्व विवाह केला. 100 वर्ष रतिक्रीडा केली. नगरीत 7 वर दरवाजे होते, खाली 2 दरवाजे आहेत. त्याच्यामध्ये एक द्वार सुखज्ञ, रसज्ञ आणि विपण करणारे आहे. पुरंजन जेव्हा अंतःपुरात जातात तेव्हा स्त्री त्या ठिकाणी मोहवश होऊन प्रसन्न होतो, हर्ष अनुभवायला येतो. कधी दोघं मद्य पितात, विषयांचे व्याकुळ होतात. अशा प्रकाराने तो त्या ठिकाणी तो त्या स्त्रीच्या अधीन झालेला असतो. अशा प्रकाराने एक एक घटना तिथे घडू लागते. तो राहतोय. एक दिवस तो शिकारीला गेलेला आहे. शिकारीला गेल्यानंतर तो यायला वेळ लागला. असुरी वृत्तीने पुष्कळ त्यांनी पशु मारले होते. घरी आला. राणीची समागमाची इच्छा होती, पण राजा घरी दिसेना. रागवली ती, रुसून बसली. कुठे गेला, काय गेली म्हणून तो आल्यानंतर बघायला लागला. तो भूमीवर रुसलेली दिसली, अस्ताव्यस्त दिसली. शेवटी तो म्हणतोय, बाई सुंदरी, तो अपराधाला शिक्षा करणं कर्तव्य कर्म आहे. सेवकाला तू दंड दे, अनुग्रह दे, पण अशी रुसू नको. अनेक प्रकाराने तिची मंदरणी त्यांनी केलेली आहे. असं हे सगळं चाललेलं होतं त्यांचं. आणि मग त्या ठिकाणी तिची समजूत झाली. त्यांनी तिची समजूत काढली. पुन्हा ते रतिक्रीडेत रमून गेलेले आहे. त्या नगरीमध्ये पुन्हा त्या ठिकाणी बघितलं. मग ते हळूहळू रमू लागले. दृढ आलिंगन दिलं. चंडवेग नावाचा गंधर्व आलाय. 360 बलाढ्य गंधर्व बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर स्त्रिया आहेत. त्या विषय भोगांनी संपन्न आहेत. नगरी सगळी लुटली गेली. तिथे एक कालकन्या आलेली आहे. वर मिळावा म्हणून ते भ्रमण करते. नारदांना म्हणाली, तुमच्याबरोबर मला विवाह करायचा आहे. ते नाही म्हणाले. राघवली, शाप दिला, तू भ्रमण करत राहशील. नंतर ती भय नावाच्या यवनाशी लग्न तिने केलंय. तिचं नाव कालकन्या ठेवलं. भ्रमण करू लागली. सर्वत्र त्रास देऊ लागले. प्रज्वर नावाचे तिचा भाऊ तिच्या बरोबर भ्रमण करत असतो, हे त्या ठिकाणी दिसलेले आहे. शेवटी तो त्या ठिकाणी येतोय. तेव्हा पुरंजनाला त्यावेळी कालकन्येने राज्य हरण केलं आणि नाना प्रकारचे ताप होऊ लागले. देश शत्रूंनी घेऊन टाकला. त्याला 7 पुत्र होते. त्यांनी 7 जणांना देऊन टाकलं आणि तो राजा गेला. शोक करू लागला. आता त्या ठिकाणी मानस सरोवरात 2 पक्षी आहोत. ती जागा कुठे आहे अशा प्रकारे शोधू लागला. शब्दाधिक विषयामध्ये तो सापडतो. नवेंद्रिय दरवाजे त्या ठिकाणी होते. उदक होतं. 3 कोट होते. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, वाणी आहे. अशा प्रकारे दशसेवक म्हणजे दशेंद्रिय, ती शरीर आहे. ही पुरंजन नगरी म्हणजे शरीर आहे. अशा प्रकारचा अर्थ काय म्हणून त्यांनी विचारल्यावर राजाला यांनी सांगितलंय, बाबा दुसरं तिसरं कोणी नाही. पुरंजन जीव आहे. शरीर शोधतोय. अभिज्ञात मित्र ईश्वर आहे. नवेंद्रिय म्हणजे हे 9 दरवाजे शरीराचे आहेत. 7 कमरेच्या वरती आहेत. 2 कमरे खाली आहेत. 10 अनुचर आहेत. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, इंद्रिय वृत्ती आहेत. 5 पंच प्राण म्हणजे सखे आहेत. 5 फण्यांचे नाग म्हणजे
तन्मात्रा आहे, मन प्रबल आहे. शब्द स्पर्श रूप रसगंधात अडकून पडतं पांचाल देश म्हणजे. त्या ठिकाणी हे त्या राहतात अंतःपुरात. विष्णूंचं मन बुद्धी चित्त अनुकरण करतात आणि स्वप्नातील देह रथ पुण्य पाप चक्र 3 गुण ध्वज पंचप्राण म्हणजे बंधन मन बुद्धी दोरी अशा प्रकारचं होऊन ते कालकन्या 360 गंधर्व म्हणजे 305 दिवस आहेत. कालकन्या म्हणजे रात्र आहे, जरा आहे, यवन श्रेष्ठ आहे. जर म्हणजे जीवाला तिथे मृत्यू येतो आणि मग त्याला त्याची आठवण होते की अरे मी हे करायला पाहिजे होतं. अशा प्रकाराने सांगितलं. तेव्हा हे नाद तो सोडून दे अशा प्रकारचा विचार सांगितला. मग त्याचे जे मुलगे होते ते प्रचेत दुसरे प्रचेतस त्यांना विष्णू दर्शन प्राप्त व्हावं म्हणून ते त्या ठिकाणी जातात. त्यांनी दक्ष प्रजापतीचा दुसरा दक्ष हा त्याच्याबरोबर विवाह होतो आणि त्याचा त्यांनी विस्तार केला. त्यांनी पुष्कळ वर्ष राज्य केल्यावर वनामध्ये जाऊन नारदांकडून उपदेश करून त्यांनी त्या ठिकाणी विष्णुपद प्राप्त करून घेतलं. प्रियव्रताचा मुलगा जो होता त्यांनी भूमंडळात राज्य करण्याची आज्ञा त्यांनी स्वीकारलेली आहे. प्रियव्रतांनी भागवत धर्माचा उपदेश केला. ब्रह्मदेवांचा उपदेशाप्रमाणे बहिर्मती कन्येबरोबर त्यांनी विवाह केला. प्रियव्रताला अग्निग्रह असे 10 पुत्र झालेले. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीपासून उत्तम आदी 3 मनू झाले. प्रियव्रताच्या चौथा पृथ्वी प्रदक्षिणा करताना रोज त्याचा 7 ठिकाणी अर्थाचे 7 समुद्र निर्माण झाले, 7 द्वीप निर्माण झाली. प्रियव्रताच्या पुत्रांनी कारभार सोपवून तो गेलेला आहे. अग्निरथाचा पूर्वचित्तीशी विवाह झाला. अग्निरथाचा नाभी प्रमुख हा 9 पुत्र अग्निरथाचा अग्निग्रह राज्यप्राप्ती झाली. त्यांनी मोक्ष मिळवला. पुढे नाभानी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. नाभीला भगवत दर्शन झालं. वृषभदेव नावाचे पुत्र झालेले आहेत. हे वृषभदेव म्हणजे आपले भागवतात इथे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सूर्या ध्रुवाच्या वंशातले, पण जैन मंडळी त्यांच्याचकडे वृषभदेव आहे ते असं समजतात. असं आपला त्याच्याशी काही संबंध नाही. त्यांनी त्या ठिकाणी आपल्या पुत्रांनाही उपदेश केलेला आहे. तुम्ही काय करा काय करू नका. आणि मग त्या ठिकाणी वृषभदेवांचे झालेले त्यांना एकूण 100 मुलं होती. या 100 मुलांमध्ये एकच 9 नवयोगेंद्र होते आणि एक जो होता तो ध्रुव भरत राजा आहे आणि 81 प्रवृत्ती मार्गे निघाले. अशा प्रकाराने होऊन नवखंडाचे 9 अधिपती 9 नवयोगेंद्र 81 हे त्या ठिकाणी प्रवृत्ती मार्गे राहिले आणि एक सगळ्यांचा मुख्य तो भरत राजा होता. त्यांनी त्या ठिकाणी प्रेमव्रत वर्षातील हा ब्रह्मावरती गेलेला आहे. ऋषींच्या सभेमध्ये त्यांनी मुलांना उपदेशन भाषण केलेलं आहे. मुलांना या जगामध्ये यातायात केली तरी विष्ठा रक्षण करण्यासारखे कृमी कीटकांना सुद्धा विषय भोगायला लागतात. विषय सुख प्रारंभी तरी गोड असलं ते परिणामी ते दुःखदायक आहे. यासाठी मनुष्याने कृमी कीटकांप्रमाणे विषयोपभोग लोळत राहणं योग्य नाही. तेव्हा तुम्ही एक करा. अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे अखंड ब्रह्मानंदाचा प्राप्त आहे. यासाठी साधूची सेवा आहे. मोक्षाचं द्वार संबोध. स्त्रैण्य पुरुषांचा सहवास टाळावा. स्त्रैण्याचा अर्थ काय? स्त्री नाही नुसतं, स्त्री असो पुरुष असो, ज्यांच्या सान्निध्यात गेल्यामुळे स्त्रीच्या बद्दलची आसक्ती ज्यांच्या मनात निर्माण होते, कोणाच्याही सान्निध्यात, पुरुष लिंगी असो स्त्रीलिंगी असो, ज्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर ती आकर्षण आपोआप मनात निर्माण होतं त्याला स्त्रैण संगत म्हटलेलं आहे. ते टाळायचं असतं.
त्याला म्हणतात तिसऱ्या संगत. प्रत्यक्ष नाही आहे तिथे तसा संबंध. आणि म्हणून नरकाचं साधन आहे त्याची समदृष्टी समांतकरण वृत्ती असते. त्याला शांत आणि क्रोध माहीत नसतो. यासाठी मैत्री करावी, आचरण पवित्र ठेवावं, ते साधू ओळखावेत. अशा प्रकाराने पुष्कळ त्यांनी उपदेश त्यांना केलेला आहे. आणि आता राजाला त्यांनी विदुरजींना त्या ठिकाणी भरत राजाचं चरित्र सांगायला सांगितलं. ते चरित्र आता आपण उद्या बघूया. याप्रमाणे आहे. उद्याला आपण 3 वाजताच येतो. बरोबर आहे. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. नारद कथा साधु श्रवणी परीक्षित लवला शुकचरणी. विरागे तनु त्याग करुणी कथी अवतार. विदुर मैत्रेय संग घडला विधी अति कष्टी उपजवी. सृष्टी सुखाची दृष्टी कपिल मुनी देवहूती. धारा पुरातन सुकर अवतारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. ब्रह्मसुत दक्ष वंशयागे अला ध्रुव तपे अचल भागे. पृथु प्राचीर बहिर्लागे प्रियं संसारा त्यागे. मयि आकाश गोलवदना नरक भय अरुणि अजामिळ. तरुणी बोध बहु करुणी चित्रकेतुनि पैल पारा. कश्यप संतति सुखदारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. भक्त प्रल्हाद भये तरला नर रूप नटला. नक्रापासुनि करी सुटला. समुद्र मंथुनि बळी पेटला. कुर्म मोहिनी वृषभराय रवि शशि गोत्र अचित नृपपाल. अमित युग पात्र कृष्ण भक्तिने अंकुपारा. नवम संपविता सारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. उद्धवाग्ने कंस चाणूर मुख्य वीरा. दमाया अवतरला वीरा. गोकुळी गिरा परुष कला. साय झाला अर्जुनाला. उद्धवा ज्ञान
बोधी प्रलययुगविद परीक्षित सुनय भ्रुकुंड तनय पावना हरिचरणी काला विठ्ठलवते स्कंद बारा आरती निगम वृक्ष भागवत संज्ञा भवपारा ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गळा वैजयंती माळा चरण कमल जाचे अतिशिर कुमार ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे डोळर ओवाळू आरती नाभी कमळ ज्याचे ब्रह्मयाचे स्थान हृदय पदक शोभे श्रीवत्सलांचन ओवाळू आरती मुख कमल पाता सुखाची कोटी वेदियने मानस आरपली दृष्टी ओवाळू आरती जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणी तेजे कुंडले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती एका जनार्दनी देखिय रूप पाहता झाले अवघे तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा करीतो प्रेमे तुझनी रांजन स्थिर उनियान दत्तात्रेयास गुरुवर्या भावते करीतो प्रेमे तुझनी रांजन स्थिर उनियान धरणी बरनर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधादि करी पुवर्गे व्यापकी सर्व योग याग तपदान निमती असताही अपूर्व सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शर्व करीतो प्रेमे तुझनी रांजन स्थिर उनियान दुर्वासाम अत्रि मुनींच्या सदनी तेने देव केले भिक्षुक होऊन अनसूये बोलती त्रयमूर्ती नग्न होऊनी अम्मापतीच्या अन्न सेवती परिषदी होऊनी नग्न अन्न दे तव ते शिशोती करीतो प्रेमे तुझनी रांजन स्थिर उनियान दुर्वासामधि मौनी झाला शंभो ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र दत्तात्रेय जोगीत निद्र तारक योगेंद्र वासुदेवय चरण चिंतुनी हो नित्य अदंत्र करीतो प्रेमे तुझनी रांजन स्थिर उनियान
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा करितो प्रेमे तुझ निरंजन स्थिर उनियाम भगवान गोपाल कृष्ण श्री भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय जय।